नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा पतेती या सणाविषयी व्हिडिओ शेअर करणार आहेत। श्रावण महिना लागला की पहिला सण येतो तो पतेती। तर पतेती या सणाबद्दल बऱ्याच मुलांना किंवा लोकांना जास्त काही माहिती नाही। तर आज मी तुम्हाला पतेतीविषयी सर्व माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच वेळेस आपल्याला पतेतीची ही सुट्टी असते, पण आपण पतेतीची सुट्टी का असते यामागील गोष्ट जाणूनच घेत नाही। तर पतेती हा पारशांचा नववर्ष दिवस म्हणून ओळखला जातो। मुळात पतेती म्हणजे पश्चातापाचा दिवस। पेटचे अर्थ कबुली जबाब असा आहे। हा खरोखर आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे आणि मूलतः पारसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या 5 दिवसांवर पतेती साजरा केला जात असे। कालांतराने नवीन वर्षाचा दिवस म्हणून पहिल्या दिवशी साजरा केला जाऊ लागला। नाव कायम ठेवले असले तरी आता पतेती हा आत्मपरीक्षणाचा दिवस राहिलेला नाही। पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज किंवा जमशेदी नवरोज असे म्हणून ओळखला जातो। पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे। मुळातून पार्शिया म्हणजे इराणमधून समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे। पतेती हा पारशी धर्मियांचा महत्त्वाचा सण मानला जातो। धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात। दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज नवी सृष्टी म्हटले जाते। या दिवशी पारशी लोक अग्नारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात। उपासना आणि पंथ झरदृष्ट हा पारशी धर्माचा संस्थापक मानला जातो। तर अहुद मज्जद ही या धर्म संप्रदायाची प्रमुख पूजनीय देवता मानली जाते। अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ असून पतेती या अवेस्त्यामधील शब्दाचे अपभ्रंशित रूप म्हणजे पतेती होय। स्वरूप पतेतीच्या दिवशी पारशी बंधू भगिनी सकाळी लवकर उठतात। या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते, त्याला नहान असे म्हणतात। त्यानंतर नवीन कपडे परिधान करून सर्वजण अग्यारीत प्रार्थनेला जातात। अग्यारी हे पारशी समाजाचे धर्मस्थळ आहे। अग्नी ही त्यांना पूजनीय देवता असून अग्नारीमध्ये सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो। पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून आशीर्वाद देतात। नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात। पतेतीच्या दिवशी गरिबांना दान करण्याचे महत्त्व विशेष आहे। ज्याप्रमाणे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात, त्याचप्रमाणे गरजूंना अन्नदान केले जाते। या दिवशी खास भोजन म्हणून सालीबोटी, मावानी बोई, पत्रनिमाची आणि रवा फालुदा हे पदार्थ केले जातात। पतेती सणाचे महत्त्व पश्चाताप पतेती हा शब्द पतेत वरून आला आहे, ज्याचा अर्थ भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागणे असा होतो। विचारशुद्धी या दिवशी पारशी बांधव वाईट विचार, शब्द आणि कृती सोडून चांगल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा करतात। अग्निपूजा पारशी लोक अहोरा माजदा ईश्वर यांचे प्रतीक मानून अग्यारीत म्हणजेच अग्नी मंदिरात जाऊन पवित्र अग्नीचे दर्शन घेतात। अशा प्रकारे पतेती हा सण साजरा केला जातो। तर बऱ्याच जणांना पतेतीविषयी माहिती नव्हती, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत।